नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. 30 एप्रिल 2023 रोजी कंबाईनची जी परीक्षा झाली, त्या परीक्षेमधील गणित आणि बुद्धिमत्ता या प्रश्नांचं आपण विश्लेषण आज करणार आहेत. हा संच क्रमांक ए आहे. ए सेट मधले प्रश्न या ठिकाणी मी चर्चेसाठी घेतले आहेत. तुम्हाला थोडंसं वेगळं पण या 30 एप्रिलच्या परीक्षेमध्ये असं दिसलं असेल बघा, आतापर्यंत आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये 15 प्रश्न विचारले जात होते, पण या वर्षी 15 प्रश्न न विचारता 20 प्रश्न विचारले गेले, म्हणजे 5 प्रश्नांची वाढ या वर्षीच्या पेपरमध्ये आपल्याला झालेली दिसते. आणि गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोघं विषयांच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा ॲनालिसिस असं करता येईल की गणिताच्या प्रश्नांचा जो शेअर होता, ओके, जो भाग होता तो वाढलेला आहे. म्हणजे आपल्याला आता येणाऱ्या परीक्षांमध्ये गणिताला तेवढंच महत्त्व द्यावं लागेल जेवढं महत्त्व आपण बुद्धिमत्तेच असलेला देत आलेलो आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रश्नांचा ॲनालिसिस आपण करू. बघा, 81 क्रमांकाचा प्रश्न हा भूमितीवर विचारलेला होता. आपण सेट ए हा डिस्कस करतोय बघा. वर्तुळाचं क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल आणि वर्तुळाचा परिघ क्ष सेमी असेल, तर खालीलपैकी कोणती वर्तुळाची त्रिज्या होईल? आता या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे बघा. वर्तुळाचे क्षेत्रफळ याचं सूत्र, वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र होतं पाया आर वर्ग. आर म्हणजे त्रिज्या. आणि वर्तुळाचा परिघ होतो, वर्तुळाचा परिघ म्हणजे 2 पाय आर. 2 पाय आर. आता हे दोघं सारखेच आहेत, म्हणजे पाय आर चा वर्ग आणि 2 पाय आर हे सारखेच आहे, कारण दोघांची व्हॅल्यू, याची पण व्हॅल्यू क्ष आहे आणि याची पण व्हॅल्यू क्ष आहे, म्हणजे दोघं सारखे आहेत. तर आता संक्षिप्त रूप दिलं तर बघा, दोघांकडचा हा पाय कॅन्सल होऊन जाईल, दोघं बाजूला आहे. हा आर वर्ग आर शी कॅन्सल होऊन जाईल, इथं आपल्याला आर उरला, आर बरोबर 2, आणि आर म्हणजेच त्या वर्तुळाची त्रिज्या, तर त्या वर्तुळाची त्रिज्या 2 सेंटीमीटर येईल. भूमितीवरचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट फक्त चेक करतोय. हे दोन सूत्र जर तुमचे पाठ असतील तर तुमचा हा प्रश्न लगेच सॉल्व्ह होणारा होता. पुढचा प्रश्न बघा, पुन्हा गणितावरचा वरचा नफा तोटा या टॉपिक वरचा हा प्रश्न आहे. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयाला विकल्यास 60 रुपये तोटा होतोय त्याला. म्हणजे नक्की त्याची गुंतवणूक, 15 शर्ट घेण्यासाठी त्याची गुंतवणूक 2340 अधिक 60 म्हणजे 2400 रुपयाची असणार आहे, कारण 60 रुपयाचा तोटा झाला त्याला. आणि ह्या 2400 रुपयामध्ये त्याने 15 शर्ट खरेदी केले होते. आपल्याला विचारले प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती, तर 2400ला 15ने भागा. 2400ला जर तुम्हाला 15ने भागायचं असेल तर तुमचं उत्तर येणार आहे 160, जो तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. पुन्हा साध्या पद्धतीचा प्रश्न होता, पण आपल्याला या ठिकाणी नफा तोट्याचा कन्सेप्ट आपल्याला माहिती असेल तर पुन्हा आपलं काम सोपं होत आहे. पुढचा प्रश्न बघा, हा बैजिक राशी आपण असं त्याला म्हणू, किंवा समीकरण, त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. तर याला थोडस मॅच्युअर्डली तुम्हाला जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला दिसतंय बघा, 0.1 गुणिला 0.1 गुणिला 0.1 म्हणजे 0.1 चा 3 वेळेस गुणाकार आहे, म्हणजे तो 0.1 चा घन तयार झाला. प्लस पुन्हा बघा, 0.02 0.02 0.02 हा गुणाकारात 3 वेळेस आला आहे, म्हणजे त्याचा तो घन आहे. आणि छेदस्थानी तुम्हाला काय दिसतंय बघा, 0.2 हा गुणाकारात 3 वेळेस आहे, तर मी याला 0.2 चा घन लिहितो. आणि खाली हा 0.04 पुन्हा 3 वेळेस आहे, तर आपण या पद्धतीने लिहून घेतलं. आता हा प्रश्न जर आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल, मी या ठिकाणी इकडे घेतो बघा, तर 0.1 चा घन अधिक 0.02 चा घन. आता मी याची रिअरेंजमेंट कशी करतोय बघा, 0.2 ची अरेंजमेंट मी 2 गुणिला 0.1 चा घन अधिक 2 गुणिला 0.02 चा घन अशी केली. म्हणजे यांची अरेंजमेंट मी अंशाच्या स्वरूपात केली. आता याच्यामध्ये पण 2 आहे, याच्यामध्ये पण 2 आहे, कंसाचा घन आहे. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, 0.1 चा घन अधिक 0.02 चा घन
दोघांमध्ये 2 आहे आणि कंसाचा घन आहे, म्हणजे 2चा घन कंसाच्या बाहेर निघून जाईल. कंसामध्ये राहिलं 0.1 चा घन अधिक 0.02 चा घन. तर तुम्हाला दिसतंय अंशातला हा कंस आणि हा कंस कॅन्सल झाला. राहिला 1/2चा घन. 1/2चा घन म्हणजे 1/8 आणि 1/8 ची किंमत होते 0.125, जो तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. तुम्हाला जर आठवत असेल की मागच्या बऱ्याच व्हिडिओज मध्ये मी अशा प्रकारचे प्रश्न तुमच्याकडून करून घेतले. थोडा बदल होता, तो बदल तुम्हाला ऍडजस्ट करायचा होता. गणितावरचा हा तिसरा सलग प्रश्न आपल्याला या ठिकाणी आलेला दिसला. पुन्हा गणितावरचाच वयवारीवरचा प्रश्न आहे बघा. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 होते. तर त्यांची आजची वय किती असं आपल्याला विचारलंय. जर आपल्याला थोडासा प्रश्नाचा संदर्भ समजला असेल, 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचं गुणोत्तर 4:6:7 होतं आणि आपल्याला आजची वय विचारली, म्हणजे पर्यायांमध्ये दिलेले सर्व ही त्यांची आजची वय असणार आहे. मग आपल्याला त्यांच्या आजच्या वयांमधून 7 वजा केल्यानंतर उरलेल्या संख्यांचं संक्षिप्त रूप 4:6:7 जर आलं तर ते तुमचं उत्तर असणार आहे. मी बऱ्याच वेळेस तुम्हाला ही स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे की प्रश्न जर तुम्हाला पर्यायांच्या मदतीने सॉल्व्ह करायचा असेल तर प्राधान्यक्रम पर्याय क्रमांक 4 ला द्या. म्हणजे 17 जर आजचं वय असेल तर त्याचं 7 वर्षापूर्वीचं वय किती असलं पाहिजे? 10. आणि ही 10 ही संख्या 4चा पूर्ण गुणक नाहीये, म्हणून तुमचा पर्याय क्रमांक 4 तुमचा इथे इलिमिनेट होऊन जाईल. 19 मधून 7 वजा केले तर उत्तर भेटतंय 12. 12 4च्या पटीत आहे. 25 मधून 7 वजा करा, तुम्हाला भेटतील 18. 27 मधून 7 वजा करा, तुम्हाला भेटतील 21. 12, 18, 21 यांना जर 3ने भाग दिलं तर तुमचं 4:6:7 मिळतंय. आणि आपल्याला तेच दिलं होतं उदाहरणामध्ये. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 4:6:7 होतं, म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असलं पाहिजे. इतकं साध्या पद्धतीने तुम्हाला हे करता येईल. नाहीतर मग बघा आपल्याला काय दुसरी पद्धत काय तुमची, त्यांचं वय 4x 6x आणि 7x म्हणून, मग यांचे टोटल 7 वर्षापूर्वी यांचं वय किती झालं? 17x. मग यांचे आजचे वय जर काढायचे असतील, आजचे वय, तर प्रत्येकाचं वय 7-7 वर्षाने वाढेल, म्हणजे या 17x मध्ये 21 वाढवावे लागतील, बरोबर 72. हे समीकरण जर तुम्ही सॉल्व्ह केलं, 17x बरोबर 72 वजा 21, तर 17x बरोबर किती भेटले तुम्हाला? 51. तर x ची व्हॅल्यू 3 भेटले. x ची व्हॅल्यू 3 जर भेटली तर याच्यावरून तुम्हाला 7 वर्षापूर्वीचे वय भेटणार आहे. 4 गुणिला 3 12, 6 गुणिला 3 18 आणि 7 त्रिक 21, हे तुम्हाला 7 वर्षापूर्वीचे वय भेटले. तुम्हाला आजचं वय काढायचं आहे, तर ह्या प्रत्येकामध्ये तुम्हाला 7 मिळवावं लागेल आणि पुन्हा तुमचं उत्तर 19, 25 आणि 28 येणार आहे. तर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये काम करत असताना तुम्ही जितकं स्मार्ट वेने तुम्ही काम केलं तेवढं करा. समजा तुम्ही तयारीच्या पहिल्या फेज मध्ये आहात, तर नक्की मी तुम्हाला आता जी मेथड समीकरण वापरून जे सॉल्व्ह करून दाखवलं ते तुम्ही करा. पण हळूहळू तुम्हाला अशा मेथडवर शिफ्ट व्हावं लागेल की ज्या ठिकाणी तुम्ही पर्याय आणि प्रश्न या दोघांची सांगड घालून तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी शोधता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, 5वा प्रश्न आहे तरी सुद्धा तो गणितावरचाच आलेला आहे. हा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न आहे. माणसाने बँकेकडून दसादसे दर साल दर शेकडा 12% दराने व्याज घेतलंय, सरळ व्याज घेतलंय. आता सरळ व्याजाची विशेषता काय? सरळ व्याज प्रत्येक वर्षासाठी सारखं असतं, प्रत्येक वर्षासाठी समान असतं, प्रत्येक वर्षासाठी समान. सरळ व्याज प्रत्येक वर्षासाठी समान असतं. 3 वर्षानंतर त्याने 5,400 रुपये सरळ व्याजाने भरले. आता बघा, 3 वर्षासाठी त्याने किती व्याज भरले? 5,400. सरळ व्याज प्रत्येक वर्षासाठी सारखं असतं, म्हणजे त्याचं 1 वर्षाचं व्याज 1,800 रुपये असेल. 5,400 ला आपण 3ने भागून टाकू. आता एका वर्षाचं व्याज 1,800 आणि व्याज दर किती आहे? व्याज दर आहे 12%. 12%चा अर्थ काय होतो? मुद्दल जेव्हा 100 रुपये असेल
तेव्हा व्याजापोटी तुम्हाला 12 रुपये द्यावे लागतात. आता व्याजापोटी तुम्ही 1800 रुपये दिले तर मुद्दलाची रक्कम किती होती? आणि म्हणजेच मुद्दलाची रक्कम म्हणजेच कर्जाची रक्कम. कर्ज तुम्ही किती घेतलं होतं? तिरकस गुणाकार केल्यानंतर 1800 गुणिला 100 भागीला 12. भाग द्या, 12 एक 12, खाली उरले 6, 12 पंचे 60. सो 150 गुणिला 100 म्हणजे त्याने कर्जाने घेतलेली रक्कम ही 15,000 रुपयाची होती, जो पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. 20 प्रश्न आपल्याला या वर्षी विचारले गेलेले आहेत. कंबाईन बी या गटासाठी, कंबाईन बी आणि सी दोघांसाठी. तर आपल्याला 5 प्रश्न हे आतापर्यंत गणितावरचेच आले. 6वा प्रश्न देखील गणितावरचाच आहे बघा. 1600 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर ती किंमत किती असेल? आता बघा, 16,000 रुपये, ते 1600 नाहीये, 16,000 रुपये 5% कमी होते, याचा अर्थ काय? 100ची वस्तू 95 वर जाते. दुसऱ्या वर्षी देखील 100ची वस्तू 95 वर जाते, 5% कमी होते. हे संक्षिप्त रूप द्या. हे 2 शून्य कॅन्सल झाले. हा 1 शून्य या 1 शून्याची कॅन्सल होईल. आता बघा, 16 गुणिला 95चा वर्ग कसा करायचा हे जर तुम्हाला माहिती असेल, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग. ओके, मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये हा देखील व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळेल. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे त्या संख्येचे वर्ग आपण कसं करू शकतो सांगून देतो बघा. 95चा वर्ग करताना 5 सेपरेट करा, 5चा वर्ग 25, उरलेली संख्या 9 आहे, त्याच्या पुढची संख्या घ्या, 9च्या पुढची संख्या 10. सो 9 गुणिला 10 किती झाले? 90. सो तुमचं 95चा वर्ग हा किती येणार आहे? 90 25. किती येणार आहे? 90 25 भागीला 10 आहे. चला 16ने गुणून टाका याला. 16 पंचे 80, अच्छाला 8, 16 दुने 32 आणि 8 40, अच्छाला 4 आणि 16 नम 44 आहे भागीला 10. तर 0 जर कॅन्सल झालं तर 2 वर्षानंतर त्या यंत्राची किंमत 14,440 रुपये असायला पाहिजे, जो तुमचा पर्याय क्रमांक 3 आहे. यस, इतका साधा सोपा प्रश्न. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर सहज तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. आता एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग करा, याच्यावर प्रश्न विचारला जात नाही, परंतु तो उदाहरणाचा, त्या प्रश्नाचा एक छोटासा भाग असतो ज्यामध्ये तुम्ही बराच वेळ वाचवू शकता. ओके, पुढचा प्रश्न बघा, पुन्हा गणितावरचा आहे. 7वा प्रश्न आहे, गणितावरचा आहे. आगगाडीचे भाडे 20%ने वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% आणि 25%ने वाढवले, तर सुरुवातीत प्रवास भाड्यात किती टक्क्यांची वाढ झाली? तर पहिल्यांदा 100 रुपये होतं भाडं, 20% वाढ झाली म्हणजे 100चे आता ते किती होत आहेत? 120 होत आहेत. पहिली वाढ कितीची आहे? 20%ची आहे. 100चा किती झाला? 120 झाला. नंतरची वाढ 10%ची म्हणजे 100चा 110 झाला. नंतरची वाढ पुन्हा 25%ची म्हणजे 100चा 125 झाला. आता याला संक्षिप्त रूप देऊ. हा एक पूर्ण 100 या 100शी कॅन्सल होऊन जाईल. या 100चे 2 शून्य इथं कॅन्सल झाले. 25 चौक 100 होतात, 25 पाच 25 6, 4 1 4, 4 त्रिक 12. शेवटी तुमच्याकडे उरलं 3 गुणिला 11 गुणिला 5. सो 3 गुणिला 11 33, 33 गुणिला 5, 33 गुणिला 5 म्हणजे 165. याचाच अर्थ सुरुवातीला भाडं 100 होतं, नंतर ते 165 होतंय, म्हणजेच याचा अर्थ 65% वाढ त्या भाड्यामध्ये आहे. तो पर्याय क्रमांक 1 तुमचा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर इतकं साध्या सोप्या पद्धतीने करता येईल विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न 88 नंबरचा प्रश्न आहे, पुन्हा तो गणितावरचाच आहे. साधी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपल्याला या ठिकाणी चेक केला जातोय. दोन ऋण संख्यांची वजाबाकी, दोन ऋण संख्यांची बेरीज केली जाते आणि आलेल्या बेरजेला ऋण चिन्ह लागतं. म्हणजे -2 -3 किती आले? -5 गुणिला 5 अधिक 3 8 भागीला पुन्हा -2 -3 म्हणजे -5 भागीला काय होतंय बघा, -6 -4 म्हणजे -10 भागीला -7 -5 म्हणजे -12. आता हा -5 आणि हा -5 कॅन्सल होऊन जाईल भागाकारातला, वरती काय राहिलं 8. दोन ऋण संख्यांचा भागाकार धनच असतो म्हणजे 10 भागीला 12. हा 12 भागाकार करताना वरती चालला जाईल, तो 8 ला गुणेल. 12 8 96 भागीला 10. सो 96 भागीला 10 म्हणजेच 9.6. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार, लक्षात घ्या.
आतापर्यंत आपण असं समजून चालत होतो की गणिताला फारसा वेटेज दिला नाही तरी चालण्यासारखं आहे, परंतु आपल्याला 8 प्रश्न आपल्याला आतापर्यंत विचारले गेले, म्हणून आपण याचा पॉझिटिव्ह विचार आपल्याला करावा लागेल. पुन्हा 89 नंबरचा प्रश्न हा गणितावरचाच आहे. 19व्या डावात 98 धावा करतो, त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19व्या डावानंतर सरासरी किती असेल? आता बघा, 19 डावातील त्याची सरासरी डावातील सरासरी आपण मानून घेऊ, एक एक्स मानून घेऊ, सरासरी एक्स धावा मानू आपण. म्हणजे मग त्याच्या एकूण धावा किती डावांपर्यंत? 19 डाव, त्या होऊन जातील 19 गुणिला एक्स. 20व्या सामन्यात त्याने 98 धावा काढल्यात, म्हणजे एवढ्या धावा त्याच्या 20व्या सामन्यात होतील. आता ही सरासरी कशी झाली बघा, ही सरासरी कशी काढू आपण? 19 एक्स अधिक 98 भागीला 20 करावं लागेल, कारण की ही टोटल 20 सामन्यांची धावसंख्या आहे, बरोबर एक्स अधिक 4, कारण सरासरी कितीने वाढते? 4 ने वाढते. हे समीकरण सॉल्व्ह करू बघा. हा 20 या कंसाला दोघं पदांना गुणेल, एक्सला पण गुणा आणि 4ला पण गुणा, म्हणजे आपल्याला मिळेल बघा 19 एक्स अधिक 98 बरोबर 20 एक्स अधिक 80, 20 चोक 80. 19 एक्स समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला जाईल तर वजा बाकी होऊन जाईल, 20 एक्स वजा 19 एक्स म्हणजे एक्स. 80 इकडे जाताना वजा होऊन जाईल, इथं 18 भेटले, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 18 भेटली. पण 18 आपलं उत्तर नाहीये. आपल्याला काय विचारलंय? 19व्या डावानंतर. 19व्या डावानंतर सरासरी 4 ने वाढते, म्हणजे 18 अधिक 4 22. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. तर ह्या प्रश्नामध्ये थोडंसं काम तुम्हाला करावं लागलं, लक्षात घ्या, थोडंसं काम तुम्हाला करावं लागलं याच्यामध्ये. ठीक आहे. तर एखाद दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक 10-15 सेकंदाचा जास्तीचा वेळ काढून ठेवावा लागेल. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न आहे, तरी सुद्धा तो गणितावरचाच आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे एवढं आहे. पहिलाच प्रश्न आपण सॉल्व्ह केला होता तो वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या सूत्राने सॉल्व्ह केला होता बघा. वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे हे आपलं सर्वात आवडीचं सूत्र आहे, बरोबर पाय गुणिला आर वर्ग. आता हा पाया जो आहे ना, तो प्रत्येक वर्तुळासारखी सारखाच असणार आहे. सो आपण इथं मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ बघा काय येईल. मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पहिल्यांदा आपण काढून घेऊ आणि त्याच्यावरून त्रिज्या आपल्याला काढता येईल. तो म्हणजे पाया गुणिला 3चा वर्ग अधिक पाया गुणिला 4चा वर्ग अधिक पाया गुणिला 12चा वर्ग. सो 3चा वर्ग 9 पाय अधिक 4चा वर्ग 16 पाय अधिक 144 पाय. ओके. तर यांची जर टोटल केली तर ती 169 पाय मिळाली. आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ, मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे पाय आर चा वर्ग. तर पाय पाय दोघंकडचा कॅन्सल होऊन जाईल. आर वर्ग बरोबर 169, तर आर बरोबर वर्गमुळात 169. 169 वर्गमुळात म्हणजे तुमचं उत्तर 13 येणार आहे. म्हणजे मोठ्या वर्तुळाची जी त्रिज्या असेल ती 13 सेंटीमीटर असणारे विद्यार्थी मित्रांनो. 2 प्रश्न भूमितीवर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. आता बघा, 20 प्रश्नांचं विभाजन तुम्हाला असं केलेलं दिसेल की 10 प्रश्न गणितावर आलेत आणि 10 प्रश्न बुद्धिमत्तेवर आलेत. म्हणजे समान विभागणी या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते. समान विभागणी आपल्याला या ठिकाणी केलेली दिसते बघा. बुद्धिबळाच्या पटलावरील किती चौरस आहे? आता बुद्धिबळ जर तुम्ही खेळलं असेल तर रांगेमध्ये 8 आहेत आणि या स्तंभामध्ये देखील 8 आहेत. चौरस जर काढायचे बघा, इथं 8 आहेत म्हणून 8 गुणिला 8 अधिक 1 ने कमी करत जा. 8चा 7 झाला, या 8चा पण 7 झाला. पुन्हा 6 गुणिला 6, 5 गुणिला 5, 4 गुणिला 4, नंतर 3 गुणिला 3, 2 गुणिला 2 आणि 1 गुणिला 1 करायची काही गरज नाही, कारण तो एकच येणार आहे. आणि त्याच्यानंतर 0 गुणिला 0. तर इथं थांबलं तरी चालेल. तर हे 64, हे 49, 36, 25, नंतर 16, 9 आणि 4, शेवटी 1 गुणिला 1 म्हणजे 1 घ्यावा लागेल तो. या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर ती 204 येते, जो तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. दिलेल्या आकृतीतील चौरसांची संख्या मोजणे ह्या कन्सेप्टवर आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, याच्यामधलं चुकीचं पद आपल्याला शोधायला लावलेलं आहे. तर तुम्ही शृंखला जर व्यवस्थित जर बघितली
सर्व अँगलने जर तुम्ही शृंखला बघितली तर 32 व्यतिरिक्त सर्व संख्यांना 3 भाग जातो. 15ला 3 भाग जातो, 21ला जातो, 24ला जातो, 30ला पण जातो, 39 आणि 51ला देखील जातो. पण 32ला 3 भाग जात नाही, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. गणिताच्या तुलनेमध्ये या प्रश्नांमध्ये नक्की तुम्हाला वेळ कमी लागणार आहे. पुढचा प्रश्न तर्क आणि अनुमानवरचा आहे. मी मागच्या बऱ्याच व्हिडिओज मध्ये सांगितलं होतं की 2020, 21 आणि 22 यामध्ये तर्क आणि अनुमानवर अशा टाईपवर प्रश्न विचारलेला नव्हता, म्हणून या वर्षी नक्की विचारण्याची शक्यता आहे आणि तसंच झालं बघा. या ठिकाणी बघा वेन आकृती आपण काढू. सर्व शिक्षक कलाकार आहेत, म्हणजे सर्व शिक्षक कलाकार आहेत, तर शिक्षकाचा वर्तुळ हा पूर्णपणे कलाकाराच्या वर्तुळामध्ये समाविष्ट होणार आहे. आणि काही कलाकार आनंदी आहेत, म्हणजे कलाकार आणि आनंदी यांचं वर्तुळ ओव्हरलॅप असणार आहे. म्हणजे तुमची वेन आकृती अशी आली. वेन आकृतीच्या आधारे आपल्याला अनुमान तपासून बघायचे आहेत. सर्व शिक्षक आनंदी आहेत का? इथं तर आपल्याला शिक्षक आणि आनंदी यांच्यामध्ये काहीच ओव्हरलॅपिंग दिसत नाही, म्हणजे हा नाही. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत का? आता हे सर्व आनंदी लोक आहेत, तर याच्यातले हे जे लोक आहेत ना, हे कलाकार आपल्याला दिसत नाहीये, म्हणजे हे पण सत्य नाहीये. म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे क आणि ड दोन्ही असत्य आहेत, पर्याय क्रमांक 3. तर हा स्टँडर्ड वे आहे. तर्क आणि अनुमान या प्रश्न सॉल्व्ह करण्याचा हा खूप स्टँडर्ड वे आहे की वेन आकृती काढा आणि वेन आकृतीमध्ये आपल्याला जे दिसतंय ते अनुमान मध्ये जर दिसत असेल तर ते पूर्ण सत्य, अदरवाईज ते असत्य. पुढचं बघा, वयवारीवरचा हा प्रश्न आहे. वयवारीवरच्या प्रश्नाला पुन्हा आपल्याला गणिताची जोड द्यावी लागणार आहे. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी अंकिता आणि आई यांच्या वयांची तुलना दिली आहे. अंकिताचं वय जर 1 असेल तर आईचं वय 2.5 पट आहे, म्हणजे 2.5 पट होत आहे. आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे, म्हणजे आईचं वय, भाऊचं वय जर 1 असेल तर आईचं वय 4 येत आहे. आता बघा, अंकिता आणि भाऊ यांच्यामध्ये आई सामायिक आहे. तुलना करताना दोघांच्या वयाची तुलना आईच्या वयाशी झाली आहे, म्हणून आपण यांचं एकत्रित गुणोत्तर काढू. एकत्रित गुणोत्तर काढण्यासाठी इथं 2.5 ठेवू आणि इथं 4 ठेवू. मग बघा, 4 1 4, 2.5 गुणिला 4 10 आणि 2.5 1 2.5. म्हणजे आपल्याला अंकिता, आई आणि भाऊ यांचं एकत्रित गुणोत्तर भेटलं. ते भेटलं 4 10, 2.5 ला मी 5/2 लिहून टाकतो. 2 ने गुणून टाका सर्वांना. सो 10 20 आणि 5. बघा, भावाच्या वयाच्या 4 पट 5 चोक 20 आणि 8च्या 2.5 पट बरोबर तुमचा 20 होतोय. आणि ह्या सर्वांच्या एकूण वयांची बेरीज तुम्हाला किती दिली आहे? 66 दिली आहे. चला, गुणोत्तराच्या सर्व पदांची बेरीज केली तर ती 33 येते. 66ला 33 ने भागून टाका, 2 आलं, म्हणजे गुणोत्तरातल्या एका भागाची व्हॅल्यू 2 आली. आपल्याला काय विचारलंय? अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय. अंकिताच्या भावाचे आजचे वय किती येईल माहिती तुम्हाला? अंकिताच्या भावाचे आजचे वय, त्याचं 5 भाग आहेत, 5 गुणिला 2 म्हणजे 10 वर्ष आलं. जर आपल्याला त्याचं 2 वर्षानंतरचं वय काढायचंय, 2 वर्षानंतरचं वय काढायचंय, तर आजच्या वयामध्ये 2 मिळवावे लागतील, म्हणजे त्याचं 2 वर्षानंतरचं वय या ठिकाणी 12 वर्ष होणार आहे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न हा बैठक व्यवस्थेवरचा आहे. आता हे सर्वांचे तोंड उत्तरे पूर्वेकडे असं दिलेलं आहे. आता तुम्ही ते उत्तरेकडे जरी मानलं तरी काही फरक पडत नाही. पूर्वेकडे जरी मानलं तरी काही फरक पडत नाही. उत्तरेकडे मानलं तरी काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट करा. हा पार्ट तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी आहे. सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे. म्हणजे बघा, सी जर इथं असेल तर डीच्या उजवीकडे सी तात्काळ आहे, म्हणजे अशा पद्धतीने बसलाय. बी हा अगदी टोकाला आहे आणि त्याचा शेजारी कोण आहे? बी आहे, ई आहे. कुठल्या तरी एका टोकावर बी बसलेला आहे आणि त्याचा शेजारी म्हणजे अगदी जवळ बी आहे. जी हा ई आणि एफ यांच्या मध्यात आहे. जी कुठे आहे? ई आणि एफ यांच्या मध्यात आहे, म्हणजे तो असा येऊ शकतो कदाचित, किंवा तो असा पण येऊ शकतो. ठीक आहे. डी हा दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या स्थानावर आहे. तर बघा, आपण इथून मी या ठिकाणी बघा डावीकडे अरेंजमेंट करतोय. हे दक्षिणेकडचं हे पहिलं स्थान, हे दुसरं स्थान, हे तिसरं स्थान हे डी ने घेतलेलं आहे.
मग हे जर डी ने घेतलं असेल तर याच्यावर 4 व्यक्ती असायला पाहिजे, 1 2 3 आणि 4. ठीक आहे. आता बी कोणत्या तरी एका टोकावर बसलाय आणि बीच्या शेजारी ई बसलाय. ओके. आणि ई आणि एफ यांच्यामध्ये जी बसलाय, याच्यावरून आपल्याला नक्की सांगता येईल की बी चं स्थान हे वरचं असलं पाहिजे. याच्या शेजारी ई बसलाय, याच्यामध्ये जी आणि हा इथं एफ आला. सी हा सी हा कोणाच्या उजवीकडे बसलाय? डीच्या उजवीकडे तात्काळ बसलाय, म्हणजे सी इथे यायला पाहिजे. आता अरेंजमेंट मध्ये एकच व्यक्ती उरतोय, तो म्हणजे ए. तो तुमचा जे ए इथे येऊन गेला. म्हणजे अशा प्रकारची माझी फायनल अरेंजमेंट झाली आहे. तुम्हाला समजलं असेल तर एकदा लवकर कमेंट मध्ये यस म्हणून टाका. म्हणजे बघा, सर्वात वरती तुमचा बी आला, त्याच्यानंतर ई. बी आणि ई शेजारी आहे. ई आणि एफ यांच्यामध्ये जी बसला होता. डी चं दक्षिणेकडून तिसरं स्थान आहे. सी हा डी च्या उजवीकडे बसला आहे आणि ही जागा एकच उरली, ती म्हणजे ए. आता आपल्याला काय विचारले, जी च्या उजवीकडे कोण बसलंय? आता जी च्या उजवीकडे बसलेला व्यक्ती ही आहे. कारण जेव्हा तुमचे तोंड पूर्वेकडे असतील तेव्हा ही वरची बाजू डावी बाजू असणार आहे आणि खालची बाजू ही उजवी बाजू असणार आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. यस. पुढचा प्रश्न बघा, हा कालनिर्णयवरचा आहे, कॅलेंडरवरचा आहे. 2064 सालीचा योगा दिन. आता योगा दिन सर्वांना माहिती असला पाहिजे, तो 21 जूनला मनवला जातो. आणि त्याच वर्षीचा राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला मनवला जातो. 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन असतो. 2016 हे वर्ष आहे. 2016 वर्ष आहे म्हणजे हे लीप वर्ष आहे, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. 2016 हे लीप वर्ष आहे, हे पण ध्यानात ठेवा. ओके. आता आपल्याला काय करायचंय आपल्याला काय करायचंय की राष्ट्रीय विज्ञान दिन त्या वर्षीचा कधी आला होता ते चेक करायचंय. ओके. तर तुम्ही 28 फेब्रुवारी पासून 21 जून पर्यंत किती जास्तीचे दिवस येतात ते पहिल्यांदा एकदा चेक करा. हा. आणि ते चेक करताना आपल्याला हे ध्यानात ठेवायचं आहे की हे लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये काय फरक असतो? लीप वर्षामध्ये 29 दिवसाचा फेब्रुवारी असतो. म्हणजे फेब्रुवारी मध्ये अजून किती दिवस जायचे बाकी आहेत? 1 दिवस. मार्च कंप्लीट. मार्च म्हणजे 3 ऑड डे. कारण मार्च हा दिवस किती, मार्च महिन्यात 31 चा असतो. 31 ला जर तुम्ही 7 ने भागितलं तर बाकी 3 उरते, म्हणून 3 ऑड डे. मार्च नंतर एप्रिल पूर्ण, एप्रिलचे 2 ऑड डे. एप्रिल नंतर मे चे पूर्ण 3. आणि जून तुम्हाला 21 पर्यंत जायचे, तर जून 21 म्हणजे 0. 7 ने पूर्ण भाग जातो. आता ऑड डेज किती झाले बघा, 3 आणि 3 6 आणि 1 7 गेला, म्हणजे 2 ऑड डे झाले. 2 ऑड डे झाले. ओके. तर हे 2 ऑड डेज काय करायचं, आपल्याला मागे जायचंय. कारण आपल्याला आंतरराष्ट्रीय योगा दिन माहिती आहे मंगळवारी, तर आपल्याला मंगळवार वरून 2 दिवस मागे जावं लागेल. मंगळवार वरून 2 दिवस जर मागे गेलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे? रविवार येणार आहे. म्हणजे त्या वर्षीचा 2016चा राष्ट्रीय विज्ञान दिन हा रविवारी होता. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. कॅलेंडरचा सर्व जो उदाहरणांचा प्रकार आहे तो तुम्ही ऑड डेज, जास्तीचे दिवस कसे काढतात त्याच्यावर बेस आहे. आणि ते ऑड डेज कसे काढले जातात? दिवसांच्या संख्येला 7 ने भागितल्यानंतर उरणारी बाकी म्हणजे ऑड डेज. आणि म्हणून मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगतो की वर्षामध्ये जेवढे महिने येतात त्या प्रत्येक महिन्यामध्ये किती ऑड डेज असतात ते काढून ठेवा. म्हणजे मार्चचे 31 दिवस पूर्ण घेण्याची गरज नाही ना, आपलं बर्डन कमी होतं. फक्त 3च दिवस आपण काउंट करू. एप्रिलचे 30 दिवसांच्या ऐवजी आपण 2च दिवस घेतलं. आपला बेरजेचा ताण वाचला. आणि जिथं जिथं बेरीज 7 होते त्याला आपण गृहीत धरायचं नाही. म्हणजे इथं बघा 3 आणि 3 6 आणि 1 7 होऊन गेले, तर आपण ते गृहीत नाही धरलं, फक्त 2 आपण पुढे कंटिन्यू केलं. 97 क्रमांकाचा हा प्रश्न आहे. तसा बघितला तर हा प्रश्न पण गणितावरचाच गणला जाईल. एक मालिका सुरू आहे.
त्या मालिकेमध्ये वाढ कशी होते बघा, 4चा 5 झाला म्हणजे +1, नंतर 5चा किती झाला 8 म्हणजे +3, 8चा किती झाला 13 झाला म्हणजे +5, नंतर पुन्हा 14 झाला म्हणजे +1, नंतर 14चा 17 झाला +3 आणि +5 म्हणजे किती झाले 22. म्हणजे हा पॅटर्न कंटिन्यू आहे, +1 +3 +5, 1 ची बेरीज 3 ची बेरीज 5 ची बेरीज. आता 22 नंतर काय होणार आहे, 22 नंतर येणार आहे 23 +1, 23 नंतर 3 ऍड करा म्हणजे 26, 26 नंतर 5 ऍड करा म्हणजे 31, 31 नंतर आता 1 ऍड करावा लागेल म्हणजे झाला 32, 32 नंतर 3 ऍड करा म्हणजे 35, 35 नंतर 5 ऍड करावे लागतील म्हणजे 40. आता काय विचारलं बघा, खालील कोणती संख्या त्या मालिकेत राहणार नाही. 31 मालिकेत दिसते म्हणजे हे उत्तर येणार नाही. 32 मालिकेत दिसते, 35 पण मालिकेत दिसते, पण 33 मालिकेत काही दिसत नाहीये, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. 98 नंबरचा प्रश्न हा सुंदर प्रश्न आहे. हा एक आपल्याला इंग्रजी शब्द दिलाय, या शब्दांची सर्व अक्षरे वर्णमालेनुसार लागली तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील, मध्ये बदलणार नाही. आता थोडं काळजीपूर्वक हे बघायचं आहे आपल्याला. हा स्पेलिंग याच्यामध्ये अक्षरांची संख्या मुद्दाम जास्त दिली आहे, हे ऑब्झर्वेशन करायला आपल्याला थोडासा त्रास व्हावा असा त्याच्या मागचा उद्देश आहे. बघून घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता वर्णमालेनुसार आपण त्याला लावू. वर्णमालेनुसार वर्णमालेनुसार जर लावलं तर पहिला क्रमांक डी चा येणार आहे, तर डी 2 वेळेस आलाय तर डी घ्या. डी नंतर ई चा क्रमांक येणार आहे, ई पण 2 वेळेस आलेला आहे इथं आणि इथे. नंतर एफ येणार आहे, एफ एकच वेळेस आलेला आहे. नंतर एफ नंतर आय येणार आहे, आय तुमचा 3 वेळेस आलेला दिसतोय आय. ठीक आहे, इथं आय 1 आहे, 2 आहे, 3 आहे. त्याच्यानंतर आय नंतर काय येणार आहे तुमचा एन येणार आहे, एन येईल. ओके, नंतर एन नंतर काय येणार, एन किती वेळेस आलाय, एन पण 2 वेळेस आलाय. नंतर टी आणि मग नंतर यू. चला मग चेक करा, आपल्याला दिसतंय कोणत्या याची स्थिती अपरावर्तित आहे. आय हा जसं तसा इथं आलेला आहे, दुसरा कोणताही अक्षराची स्थिती अपरावर्तित झालेली दिसत नाही, सर्व स्थिती बदललेल्या आहेत. म्हणजे तुमचं उत्तर 1 येणार आहे, पर्याय क्रमांक 1. येस. पुढचा प्रश्न बघा, हा दिशा ज्ञानावरचा आहे. या व्यक्तीने पूर्वेकडे चालायला सुरुवात केली आहे, पूर्वेकडे चालायला सुरुवात केली आहे, डाव्या बाजूला वळून, डावी बाजू म्हणजे गाडीच्या विरुद्ध दिशेने 90 अंशामध्ये वळून 50 मीटर अंतर चालली आहे. नंतर 135 अंशामध्ये उजव्या बाजूला वळ, 135 म्हणजे बघा इथपर्यंत 90 आणि मग हे 45 म्हणजे 135 उजव्या बाजूला. म्हणजे इथला विचार जर आपण केला तर हा 145 अंश, 135 अंश, 145 नाही 135 अंश, आणि 15 मीटर अंतर चालत. आता तिच्या डाव्या बाजूला असलेली दिशा निर्देश कोणता आहे. आता बघा इथून जर विचार केला तर ही डावी दिशा आणि ही उजवी दिशा आहे, तर ही डावी दिशा जी आहे ती ईशान्य दिशा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून डाव्या दिशेला डावा हात, डावी बाजू कोणती दिशा निर्देशित करते, ईशान्य दिशा आपल्याला निर्देशित करते. सुंदर प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. खालील वेन आकृतीमध्ये 3 शब्दांचे पर्याय दिलेले आहेत, अचूक शब्द आपल्याला निवडायचा. वेन आकृती ऑलरेडी दिलेली आहे, अशा प्रकारचा प्रश्न एकदा आयोगाने विचारून घेतलेला आहे. म्हणजे जर तुम्ही मला विचारलं ह्या पेपरचा अनालिसिस केल्यानंतर सर्व प्रश्न आयोगाने मागील वर्षी विचारलेले आहेत. इव्हन मी तुम्हाला अजून एक असा व्हिडिओ करणार आहे, नक्कीच तो व्हिडिओ लवकरात लवकर मी पोस्ट करेल. एका प्रश्नपत्रिकेतले कमीत कमी 5 ते 6 प्रश्न जसेच्या तसे, काही प्रश्न पर्याय आणि संख्यांसहित जसेच्या तसे आलेले आहेत, याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरात लवकर टाकणार आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की प्रिव्हियस एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते भगवद्गीतेसारखं आपल्याला काम करतात, आपल्याला गाईडलाईन पुरवतात, आपला कॉन्फिडन्स वाढवतात, आपला वेळ वाचवतात आणि आपल्याला पोस्टच्या अजून जवळ घेऊन जातात. या ठिकाणी बघा, सर्व इथं तुम्हाला इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र असं आपल्याला दिलंय. तर हे वर्तुळ आहे ना, हे मधलं वर्तुळ या दोघांना सामायिक आहे असं असणार आहे.
भारत, आशिया आणि युरोप हे तर येणारच नाही. कप बशी चहा हे पण नाही येणार. तर बघा, या ठिकाणी हा भाग कसा असला पाहिजे, फुलांचा असला पाहिजे. हा भाग पांढरा असेल आणि सुवासिक असणार आहे. म्हणजे हा बघा, हा जो भाग आहे, हे फुलं असे आहेत की जे सुवासिक आहेत. हा. आता सर्व सुवासिक असणाऱ्या वस्तू फुलं नाही आहेत. पण काही फुलं सुवासिक आहेत, म्हणजे हे फुलं आहेत. आता हे जे फुलं आहेत जे सुवासिक नाही आहेत, काही फुलं पांढऱ्या रंगाचे पण आहेत. प्रत्येक पांढरा हा फुल आहे का? प्रत्येक पांढऱ्या रंगाचे, काही पांढऱ्या रंगाचे कागद पण आहेत, काही पांढऱ्या रंगाच्या कार पण आहेत, पांढऱ्या रंगाचे शर्ट पण आहेत. म्हणून या तिघांना रिप्रेझेंट करणारी अचूक आकृती ही आपल्याला पर्याय मधून आपल्याला शोधता येईल. किंवा ह्या आकृतीला अचूक असणारे तीन शब्दांचा समूह फुले, सुवासिक आणि पांढरा आहे. सुवासिक आहे, सुवासिक नाही आहे, हा सुवासिक आहे. म्हणजे फ्रॅग्रन्स, सेंटेड. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे 2023 30 एप्रिल 2030 कंबाईन ब आणि क गटासाठी जी आपली परीक्षा झाली, त्या परीक्षेतलं या पेपरचं अनालिसिस आहे. व्यवस्थित जर अभ्यास आपण केला तर गणिताचा भाग वाढलेला आहे. गणिताचा भाग वाढलेला आहे, म्हणून कोणत्याही टॉपिकला अंडर एस्टिमेट करू नका. बरेच विद्यार्थी गणित बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष करतात, पण हे 20 प्रश्नच गेम चेंजर असणार आहे. या परीक्षेमध्ये हे 20 प्रश्नच गेम चेंजर असणार आहेत. म्हणून आता चुकले असाल तर पुढे चुका करू नका. आणि पुढील वर्षासाठी आपण पूर्ण कंबाईनची 1 वर्षाची संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता याची बॅच आपण लवकरच सुरू करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी माझा नंबर मी दिलेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना बघा, इतकी इत्थंभूत तयारी तुमची करून घेतली जाईल की कोणताही प्रश्न आला तरी तुम्ही तो सॉल्व्ह कराल, याची मी खात्री देतो. वर्षभरासाठी तुम्हाला तुमच्याकडून ते व्यवस्थित वदवून घेतलं जाईल. कसाही प्रश्नाचा पॅटर्न बदलला तरी सुद्धा तुम्ही त्याला सामोर्य जाल आणि ते सक्सेसफुली सामोर्य जाल, याची मी तुम्हाला खात्री देतो. ओके. आशा करतो की तुम्हाला हे अनालिसिस आवडलं असेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर आज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन देखील दाबवा. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग अँड ऑल द बेस्ट.